एकंदरीत आपण पाहायला गेलं तर सैफ अली खान याच्या आता हल्ला त्याच्यावरती झाला होता, या सैफ अली खानचा हल्ला झाल्याच्या नंतर पोलीस सुद्धा आता ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून एकंदरीत विविध 7 तुकड्या ज्या आहेत त्या या संपूर्ण सद्गुरू आपण पाहतोय सद्गुरू या ठिकाणी त्याच्या बिल्डिंगचं नाव आहे सद्गुरू शरण। या बिल्डिंग मध्ये पोलीस सध्या ज्या ते तैनात झालेले आहेत, जवळपास पोलिसांच्या 7 तुकड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी तैनात आहेत। पोलिसांकडून पाहायला गेलं तर दयानायक असतील ते सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत आणि संपूर्ण प्रकरणाचा जो तो तपास केला जात आहे। सातत्याने बिल्डिंग मधून अनेक गोष्टी ज्या मिळतील त्या गोष्टी ताब्यात ज्या त्या पोलिसांकडून घेतल्या जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून जे ते आता फिंगरप्रिंट सुद्धा असतील ते जे ते ताब्यात घेण्यात आलेला आहे। फिंगरप्रिंट सुद्धा त्यांनी गोळा केलेला आहेत आणि फिंगरप्रिंट गोळा करून झाल्याच्या नंतर एकंदरीत नेमकं कोणाचा कसा या गुन्ह्यामध्ये हात होता, कोणी हल्ला केला, या सगळ्याचा तपास जो आता पोलिसांकडून केला जात आहे। सर, आपण नेमकी माहिती जाणून घेतली तर अभिनेता सैफ अली खान याच्यावरती एकूण 6 हल्ले जे ते झालेले आहेत। 6 हल्ल्यापैकी 2 हल्ले जे ते त्याच्यावरती गंभीररित्या झालेले आहेत आणि गंभीर हल्ल्यामध्ये त्याच्यावरती जखमा सुद्धा झालेल्या आहेत। लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावरती सध्या उपचार जे ते चालू आहेत। नजीकच हे लीलावती रुग्णालय आहेत, त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टरांकडून त्यांच्यावरती उपचार सुरू असून त्याच्या निगराणीखाली जे आता ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती समोर येते आहे की त्याला आज दिवसभरातच कुठेतरी डिस्चार्ज तो दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र असं असलं तरी एका बॉलिवूड मधील जो प्रतिष्ठित असा हा अभिनेता सैफ अली खान याच्यावरती जो हल्ला होतो ती नेमकं प्रश्नचिन्हाची बाब जी आहे ती त्यावेळेला उपस्थित होते। कारण ज्या प्रकारे या सद्गुरू आपण पाहायला गेलं तर एकंदरीत सद्गुरू शरण या इमारतीमध्ये साधारणतः 30हून अधिक असतील CCTV कॅमेरे आहेत। सुरक्षा रक्षक जे आहेत ते प्रत्येक फ्लोअरवरती असतील। विशेष म्हणजे सैफ अली खानच्या घराबाहेर सुद्धा CCTV आहेत आणि तिथे सुद्धा सुरक्षा रक्षक आहेत आणि इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही 12व्या मजल्यापर्यंत चोर कसा जातो असा सवाल उपस्थित होतो। 12व्या मजल्यावरती चोर जातो, तो घरात असतो आणि घरात राहिल्यानंतर त्याचा वाद होतो मोलकरणीसोबत आणि वादामध्ये त्याच्यानंतर त्या ठिकाणी सैफ अली खान त्या वादामध्ये जातो आणि सैफ अली खान वरती तो हल्ला होतो। 6 हल्ले सैफ अली खान वरती होतात आणि त्याच्यामध्ये तो जखमी होतो। त्यामुळे निश्चितच सुरक्षा व्यवस्थेत सुद्धा या इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेवरती सुद्धा जो आहे एकंदरीत प्रश्न जो आहे तो आता उपस्थित केला जातो। त्यामुळे आता निश्चितच फिंगरप्रिंट सध्याची अपडेट आहे ती म्हणजे फिंगरप्रिंट पोलिसांनी गोळा केलेले सातत्याने इमारतीच्या तळमजल्यापासून ते सैफ अली खानचा जो 12वा मजला आहे त्या निवासस्थानापर्यंत पोलिसांकडून तपास जो आहे तो सुरू आहे। प्रत्येक फ्लोअरवरचा असेल किंवा त्याच्या निवासस्थानामधील असेल CCTV फुटेज असेल ते तपासलं जात आहे। फिंगरप्रिंट्स जी आहेत आता गोळा केलेली आहेत आणि या सगळ्यानंतर आता तपासाला सुद्धा वेग आलेला आहे। त्यामुळे निश्चितच आता हा हल्ला नेमका कशामुळे झाला याची सुद्धा माहिती जी आहे ती समोर येणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।